आईबाप असतात ना, त्यांना तुम्ही त्यांचं काही करावं असं वाटत नाही, फक्त जाणावं असं मात्र पत्रकार वाटतं. काय केले ते जाण तरी बाबा. हां, जातोस आणि 100ची रोट चटकन मोडून येतोस. तुझ्या बापाच्या हातात 2 रुपये सुद्धा नव्हते. 10 पैसे मोडताना सुद्धा विचार करत होता, नाही नाही तुझं भाग्य आहे थोर, 100ची मोड, पण विचार करून मोड, जरा मागे वळून बघ बापाकडे. तसं बाबा महाराज 83 वर्षी प्रवचन करताय, जरा मागे वळून बघा. तुमच्या मागे कोण आहे? कोण तुम्हाला बोलवतो? कोण तुम्हाला इथपर्यंत आणतो? कोण घडतो? ओवी सांगू, परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आप आपणया ती देखे, देखत केवो ओळखे, म्हणे हे तत्व मीची परतोनी. जरा मागे वळून पहा. तू तुझ्या मीपणात अडकलायस, पण मीपणाच्या मागे कोण आहे? मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोक्ता, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी डॉक्टर, मी वकील, मी बॅरिस्टर, असा अडकलायस. परतोनी पाठी मोरे ठाके, जरा मागे वळून पहा. आप आपणया ते देखे, मागे वळून आपण आपल्याला पाहावं. मागे वळ म्हणजे मीपणाच्या मागे कोण आहे जरा वळून पहा. हा शब्द आला, पूर्वी कुठे होता? कुठे होता? होता तेव्हा आला. कुठून आला? जिथून आला तिथे तो आहे. ओ किती भक्ती आहे देवाची तुमच्यावर. मी तुम्हाला असं कधी म्हणणार नाही देवाची भक्ती करा, फक्त उलटं सांगेन, देव तुमची भक्ती कशी करतो हे जाणायला शिका. मुक्याला स्वाद कळतो, पण मुक्याला सांगता येत नाही. तसं प्रेम कसं आहे? मुका स्वाद नवत. अजून पाहिजे का? कसं लागतंय? तसं प्रेम कसं आहे हे सांगताच येत नाही. अनुभवाचे जोगे. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा शेवटी म्हणाले, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. या जगदेश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय पुण्य केलं असेल? या जगदेश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय पुण्य केलं असेल? सर्व त्याच्यावर प्रेम करतायत आणि प्रेम करायला जातात तरी होत नाही. आणि हा काय काय वेळा त्याकडे डुंकून सुद्धा बघत नाही, पण त्याला सोडून काहीच बघत नाही. कळलं का? अर्जुन शब्दाची व्याख्या पुस्तकामध्ये बघायला जाऊ नका. माझ्या अनुभवातली व्याख्या ही आहे की ज्या जीवाचे प्रभू आर्जव करतो त्याचं नाव अर्जुन. आर्जव करतो, आर्जव करतो. ऐक रे बाप्पा अर्जुना, ऐक रे, ऐक रे, घे रे धनुष्य, ऐक रे, ऐक रे माझं मी सांगतो ते ऐक रे. अरे तुला कळलं नाही का मी कोण आहे काय आहे? नाही. अरे ऐक रे, ऐक रे. मग ज्याच्या आर्जव करतो ज्या जीवाचे, मग तुम्ही सुद्धा अर्जुन आहेत, फक्त तुम्हाला कळत नाही. त्याला कळलं म्हणून तो अर्जुन आहे, तुम्हाला कळलं नाही म्हणून आहे तिथेच आहात. प्रेम कशातून प्रकट होतं? घरात आला की काय करतेस? अजून स्वयंपाक झाला नाही का? टी व्ही बघत बसली असशील. तुम्हाला माझं बरं दिसतं, तुम्ही गाव फिरून येतात, त्याचं काय झालं सुरू? याने तरवास उपसली की तिने आपल्या कमरेचा खंजीर काढलाच, झाली सुरू, झाली सुरू. आता मला सांगू का? आणि हे करून सुद्धा बरं आता चल जेवायला वाढ. कळलं? सतत हे जळतच असं. प्रेम नाही असं नव्हे. तो जर बाहेर गेला ना गावाला, बरं वाटत नाही हो. मी म्हटलं का बरं वाटत नाही? भांडायला कोण नाही म्हणून होय? काय नाही, भांडायला कोणी नाही म्हणून बरं वाटत नाही का? हां, हे असं आहे. असंही प्रेम असतं. त्याला एक प्रेम नाव आहे आपल्याकडे, गाढवी प्रेम. गाढवं जेव्हा प्रेमात येतात ते उलटी होतात एकमेकाकडे आणि थडा 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 लाता मारतात, त्याला म्हणतात गाढवी प्रेम. तसं एकमेकावर रागून शिवेगाळी करणं, कानफडात देणं, मग रुसून फुगून बोलणं आणि मग पुन्हा जवळ जाणं, मग तिची समजूत काढणं, काय गाढवी प्रेम असे. म्हणून मधवत, घृतवत, लाक्षात्वत हे आपलं ठेवा बाजूला. एक माहिती म्हणून सांगितलं, याच्यापेक्षा काही जास्ती काही सांगायचं होतं मला सांगितलं. जे पहिलं सांगितलं तेच बरोबर आहे.
हे आपला विस्तार कसा एकेकाने विद्वानांनी केलेला आहे. मग त्यांचंही घेण्यासारखं आहे की कसं कसं प्रेम प्रगट होतं, त्या प्रेमाला काय म्हणावं, कोणत्या पद्धतीने प्रगट होतं, घेण्यासारखं आहे त्यातलं. पण खऱ्या अर्थाने प्रेमाची व्याख्याच होऊ शकत नाही, ही आपली मी दाखवली तुम्हाला करून. एवढंच ह्याच्यापेक्षा ह्याचं महत्त्व जास्ती नाही आहे. खरं प्रेम तेच आहे की ज्याची व्याख्याच करता येत नाही, ज्याच्यावर व्याख्यान देता येत नाही, ज्याची व्याख्या करता येत नाही, फक्त अनुभवता येतं, तेच खरं प्रेम. आणि म्हणून महाराज म्हणतात भाव भाव काही काल सांगितला बाजारभाव नाही, कायम चढता भाव. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. कायम जे चढत असतं ते प्रेम प्रत्येक भेटीत वृद्धिंगत होतं. आम्हाला तर असं वाटतं प्रत्येक वारीला आमचं प्रेम आणखीन वाढतं. जसं जसं पांडुरंगाला बघतो तसंच ते प्रेम आणखीन वाढतं. गेल्या वर्षीपेक्षा ते प्रेम वाढतं. पांडुरंगा काय आता 83 चालू आहे, बघितल्यावर बरं वाटतं. माय बाप्पा जगवलंस रे, 83 वर्ष जगवलंस रे, डोळे दिलेस अजून चांगले आहेत, तुला मला पाहता आलं, किती माझ्यावर कृपा आहे तुझी रे सख्या. काय माझा भाव तुझ्यावर आहे का नाही मला माहिती नाही, पण आज कळलं तुझा मात्र भाव माझ्यावर आहे, तुझा मात्र भाव माझ्यावर आहे. म्हणून भावे विण भक्ती. किती भाव आहे, किती भाव आहे सांगू. रात्री झोपता, बाहेरगावी जायचं असतं आणि 7ची गाडी पकडायची असती. ठरवतो 5 वाजता उठू, 2 तांबे घेऊन जाऊ. रोज 8 वाजता उठणारा, हलवलं तरी उठायचा नाही. आणि काय सांगू महेशराव, हो त्या दिवशी बरोबर 5 वाजता डोळे उघडले, बायको झोपलेली, पोरं झोपलेले. ह्याला वाटलं आपण रोज 8 वाजेपर्यंत उठत नाही, आज 5 वाजता उठलो कसा. अरे तू जो संकल्प केलास त्या संकल्पाला बरोबर 5 वाजता देव जागत बसला होता. त्यांनी तुला हाक मारली, उठा जायचं आहे तुम्हाला, उठा उठा जायचं आहे. 5 वाजताची गाडी चुकेल मग सगळा घोटाळा होईल ना, उठा उठा उठा. आता मला सांगा, तुम्ही देवाचं नामस्मरण घेता का देव तुमचं नामस्मरण करतो? तुम्ही स्मरण दिल्यानंतर देवाचं नाव घेणार, पण पहिलं तो तुमचं स्मरण करतो. उठा उठा गोविंदराव माधवराव उठा उठा उठा. मग गोविंदराव जागे होतात, माळ घेतात, राम 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 राम. अरे अगोदर बघ तुला किती लक्षात ठेवला आहे. 5चा संकल्प केलाच, बरोबर 5ता उठवलं. काय देवाची कृपा आहे. नाही उठवलं तर काय होईल. घरातले सगळे ढाराडोर हे 8 वाजता उठलं. आम्हा विठ्ठल एक देव एरं अवघेची वाव. जग फिरलो, देवळं बघितली, चर्च बघितली, मस्जिद बघितल्या, पण सर्व ठिकाणी माझा पांडुरंग बघितला. आज पांडुरंगा तुला असं दर्शन द्यायचं होतं. ओरिजिनल प्रेम, मधुवत मधुवत. काही मिक्सचर करायला नको आहे, आवश्यकता नाही त्याची. त्याच्याशी नीट वागायला पाहिजे असं नव्हे. अरे विठ्या मूळ माईच्या कार्ट्या मधुवत. जनाबाईने शिव्या दिल्या, माझं म्हणणं कळलं, शिव्या दिल्या तर त्या शिव्यासुद्धा अभंग झाल्या. कारण त्या शिव्या जाणीवेतून आल्या नव्हत्या आणि नेणिवेतून सुद्धा आल्या नव्हत्या. फक्त प्रेमाचा पाझर म्हणजे त्या शिव्या होत्या. पांडुरंगाला त्या आवडल्या. मग काहीतरी दोघं बसले होते. अरे विठ्या मी तुला एवढ्या शिव्या दिल्या. अगं म्हणले त्या सगळ्या त्या विष्णू सहस्त्रनामापेक्षा सुद्धा गोड वाटल्या मला. सामान्य माणसाला त्याचा अर्थ लावावा लागतो, पण तू म्हणलीस ना मूळ विठ्या, कळलं 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 कळलं. काय प्रेम आहे. ओरिजिनल मधुवत घृतवत. काहीतरी त्याच्यात घालावं लागतं. अहो लग्नात केवढा मोठा आहेर केला आमच्यावर, लई जीव. म्हणजे आहेर केला म्हणून जीव आहे. साडी आणला म्हणून नवरा चांगला होय.
बायको स्वयंपाक करते म्हणून नवरा बायको चांगली होय? करू दे नाही तर न करू दे, आपलं आहे ते आहेच. इथे मिळवावं लागतं प्रेमसुद्धा. घृतवत दूध आणा, मुरवण घाला, दही गाडा, घुसळा, मग येईल ते येईल. मग शेवटी लोणी तापवा, मग ते तूप हातात यायचं. किती अवघड, किती अवघड. त्याला खुश करा, मग हा यातलं प्रेम प्रकट व्हायचं. तुम्ही चांगलं बोला नाही तर वाईट बोला, हिचं प्रेम कायमच आहे किंवा त्याचं प्रेम कायच आहे ते मधोमध आहे. पण काहीतरी घालावं लागतं आणि मग प्रेम निर्माण होतं. तसं नाही आहे, तसं नाही आहे. हा बाप मुलगा, आई याच्यामध्ये नातं होईल. मुलगा कसा जरी वागला तरी बापाचं प्रेम असतं ते असतंच. फक्त दाखवत नाही तो बाप आणि प्रगटीकरण करते ती आई, एवढाच फरक आहे. माझं बोलणं कळलं का? दाखवत नाही तो बाप आणि ज्या प्रेमाचं प्रगटीकरण होतं ती आई. पण तिथे तेवढंच प्रेम असतं, कुठे यत्किंचित कमी नसतं. आई सवलत देते, सवलत ती देत नाही हो, तिचं प्रेम देतं. ते प्रेमच तसं आहे. काय ती सवलत देत नाही. मुलाचं वाटोळं होत असतं तरी जाऊ द्या हो, आता कमी झालं नाही त्याचं पिणं तर काय घ्या कपाळावर हाणून. अहो सकाळ संध्याकाळ पित होता, आता फक्त रात्रीच पितो ना. मग म्हटलं सकाळी राहिलेलं तू पाज. आता काय म्हणावं, काय म्हणावं, याच्या व्यतिरिक्त काय म्हणावं. याला म्हणतात आई. हे बघ थांबलं नाही तर या 1 तारखेपासून हाकलून देणार आहे मी त्याला. का हाकलून देणार आहे? प्रेमाखातर. म्हणजे त्याला समजेल इथे पिऊन आला तरी त्याला घरात जेवण मिळतंय. जेव्हा जेवण मिळणार नाही तेव्हा कळेल घरचं प्रेम काय आणि बापाचं प्रेम काय. माझं म्हणणं कळलं का? काही मिक्सचर करून केलेलं प्रेम नव्हे. आणि लक्षात होत प्रेम म्हणजे लाखेसारखं सतत जाळणार. काही काही नवरा बायकोमध्ये प्रेम नसतं असं नव्हे. काय भांडणं तुम्हाला सांगू, एकही दिवस भांडणाशिवाय जात नाही, त्यांना बरंच वाटत नाही. भांडणातून ते प्रेम प्रगट होतं. असं कोणी इथे नाही आहे, माझी खात्री आहे. पोटात भूक लावतो म्हणतो ना, जेव ना आता. अजून तयार झालं नाही का? हा कोण बोलतो आतून कळलं का? तोच बोलतो, तुम्ही नाही. तुम्हाला काय कळणार आहे भूक लागली का न लागली? भूक लागते तेव्हा तोच आतून बोलतो, अरे आणा ना लवकर काही. कोण बोलतो? कोण बोलतो? अर्जव तोच करतो. मग तुम्ही म्हणता पडलं पाहिजे बरं का, थकलो. पण तो अगोदरच सांगतो पडा आता. तुम्ही प्रभूवर प्रेम करा नाही तर न करा, पण तो मात्र तुमच्यावर अखंड प्रेम करत असतो. प्रभूवर प्रेम करणं हा परमार्थ नव्हे, प्रभूच्या प्रेमाची प्रतीती घेणं हा परमार्थ आहे.